हॅलो मित्रांनो, आज आपल्याला प्रॅक्टिस सेट 1 घ्यायचा आहे। लास्ट टाइम आपण काय केलं होतं, सॉल्व केलेले एक्झाम्पल घेतले होते। त्याच्यामध्ये आपण दोन व्हिडिओमध्ये दोन वेगवेगळ्या प्रकारे ते प्रॉब्लेम सॉल्व केला होता। तर आज आपल्याला प्रॅक्टिस सेट 1 मधले आपण घेणार आहोत। तर त्याच्यामध्ये दोन क्वेश्चन आहेत। त्या दोन क्वेश्चन मधले आपण काय करणार आहोत, दोन्ही मधले एक एक प्रॉब्लेम घेणार आहोत आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये दुसरा क्वेश्चन मध्ये जास्त क्वेश्चन आहेत, तर त्यातून अजून दोन घेणार आहोत। तर पहिला क्वेश्चन काय, कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी टू सॉल्व द सायमल्टेनियसली इक्वेशन्स। तर त्यांनी काय केलं की सायमल्टेनियस दोन इक्वेशन दिलेले आहेत आणि ते सॉल्व करून एक्स आणि वायची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे। तर आपण काय करू, तर आता पहिले प्रॅक्टिस सेटमधला पहिला क्वेश्चन घेऊ। तर आपण काय करू, आता हे दोन इक्वेशन लिहिलेले आहेत, त्याच्यामध्ये ह्या इक्वेशन आपण 1 नंबर देऊत आणि ह्याला 2 नंबर देऊत। तर आता काय करू, आपण इथं ह्याची ॲडिशन करूत। आपण आता ह्याच्यामध्ये चेक करूत आपण की बाबा काय केलेलं आहे यांनी, जर असे दोन इक्वेशनचा जर वजाबाकी जर केली आपण तर काय होणार आहे, कट तर काहीच होणार नाही आहे। ह्याची जर ॲडिशन केली तर काय होईल, एक कट करून तर काय करू आपण, ॲड इक्वेशन 1 and 2 हे जे आपण काय करू, तर बेरीज करून बघू। तर बेरीज कशी करायची तुम्हाला तर माहिती आहे, आधीच सांगितलेलं आहे। तर आपण ते इक्वेशन लिहूत आपण एकाखाली एक, 5x + 3y = 9 आणि 2x - 3y = 12 त्याची ॲडिशन करू। तर 5x आणि 2x किती होते, तर 5 आणि 2 7x आणि -3 मधून +3 गेले, खाली राहिले 0 = 12 9 किती होते, तर 21। तर 0 काढून टाकू, 7x = 21। तर हे 7 इकडे गुणिले तिकडे काय करू आपण, भागिलेमध्ये नेऊ। तर x = 21/7। 7 ने 3ला जर 7 ने 21ला भागिले किती होते, तर 7 × 7 = 7 × 21 म्हणजे x ची व्हॅल्यू काय आली, 3। आता काय करू आपण, हीच व्हॅल्यू आपण काय करू, तर इक्वेशन 1 मध्ये टाकू। तर तुम्ही 2 मध्ये टाकली तरी काही नाही आणि 1 मध्ये टाकलं तरी सेमच उत्तर येणार आहे। आपण काय करू, 1 मध्ये टाकू। तर पुट इक्वेशन 1 इन इक्वेशन 1, x = 3। तर इक्वेशन लिहू आधी, 5x + 3y = 9। तर 5x ची व्हॅल्यू काय टाकायची आपल्याला, 3 + 3y = 9। तर 5 3 किती होणार, 15 + 3y = 9। आता 15 इकडे कसे अधिकमध्ये तिकडे गेलं काय होणार, वजामध्ये, 3y = 9 - 15 3y। तर 9 मधून 15 गेले किती राहणार, -6। 15तून 9 गेले, खाली राहिले 6। तर मोठं साईन कोणतं आहे, मायनसचं, म्हणून -6। -15 मधून +9 गेल्यानंतर -6 राहणार। हे 3 इकडे गुणिले तिकडे काय होणार, भागिले। तर y = -6 भागिले, इकडे गुणाकारामध्ये आहे तिकडे काय होणार, भागाकारामध्ये। तर 3 1 3 3 2 6, साईन कोणचं आहे, मायनस, म्हणून मायनस। तर y = -2 ही आली तुमची x ची आणि y ची व्हॅल्यू। तर x, y = 3 - 2 हे झालं तुमचा फायनल आन्सर। तर पहिला क्वेश्चन। आता आपण काय करणार आहोत, सेकंड क्वेश्चन घेणार आहोत। हा लिहिला मी क्वेश्चन 2। तर ह्याच्यामध्ये काय आता पहिलं आपण काय केलं, तुम्ही म्हणता की इथं एक्स आणि वायच्या जागी एक आणि बी का घेतलं। तर आपण स्टार्टिंगला पहिल्याच लेक्चरमध्ये सांगितलं होतं की व्हॅरिएबल हे A to Z पर्यंत तुम्ही कोणतेही यूज करू शकतात। तर आता ह्यांनी काय केलं, इथं एक्स आणि वायच्या जागेवर ह्यांनी काय केलं, A आणि B लिहिलेलं आहे। तर आता काय करू आपण, ह्याच्यामध्ये इथं काय केलं, ह्यांनी बीच्या जागेवर 5b टाकले। म्हणजे ह्याचा अर्थ आपण जर वजाबाकी जर केली तर b आणि कट होईल आणि A ची व्हॅल्यू तुम्हाला येऊन जाईल। मग तिथं सेम तसंच होतं, तिथं काय होतं, फक्त 1 + 1 मायनस होतं, म्हणून आपण काय केलं होतं, वजाबाकी केली होती। आता इथं काय करू, तिथं बेरीज गेली, ते आपण इथं वजाबाकी घेऊ। तर ह्याला काय करू आपण, इक्वेशन 1 आणि ह्याला काय करू आपण 2 घेऊन टाकू। तर काय करू आपण, इथं
सबट्रॅक्शन करू त्याची, वजाबाकी सबट्रॅक्शन ऑफ इक्वेशन 1 and 2. इक्वेशन 1 आणि 2चे आपण काय करू होतं, वजाबाकी करू होतं. 3a + 5b = 26, a + 5b = 22. वजाबाकीमध्ये काय असते तुम्ही तर बघितलं असेल की वजामध्ये काय होतं, सगळे चिन्ह मायनस मायनस होऊन जातात. तर 3a मधून 1a गेलं तर किती राहणार, 2a. 5b + 5 मधून -5 गेले तर काय होणार, कट होणार आणि 0 होणार. = 26 मधून जर 22 गेले तर किती राहणार, 4. मोठं साईन कोणतं आहे, प्लस म्हणून प्लस दिलं. तर 2a = 4. आता हे 2 इकडे गुणिले इकडे आहे भागिले, a = 4/2. 2 1 2 2 आणि 4 म्हणजे a = काय आलं आहे, 2. आता हे काय करायचं, a = पुट इन इक्वेशन. आता इथं छोटं कोणतं आहे, 2 नंबरचं, म्हणून काय करू आपण 2 मध्ये टाकू. तर a = पुट इन इक्वेशन 2. तर 2 नंबरचे इक्वेशन a + 5b = 22. तर याची व्हॅल्यू आपण पुट करू. तर याच्या जागेवर 2 + 5b = 22. आता हे कसं इकडे प्लसमध्ये तिकडे गेलं काय होणार, मायनसमध्ये. तर 5b = 22 - 2 म्हणजे 5b = 22 मधून 2 गेले किती राहणार, 20. तर आता इकडे गुणाकार इकडे केलं काय होईल, भागाकार. म्हणजे 20/5, 5 चोक 20 म्हणजे b = 4. ही झाली तुमची a, b ची व्हॅल्यू. किती आहे, 2,4. अशा प्रकारे आपण काय केलं आहे, दोन्ही क्वेश्चनमधले एक आन्सर क्वेश्चन घेतलेला आहे. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये काय करणार आता, अजून ह्याच्यात सेकंड क्वेश्चनमधले थोडे डिफरंट घेणार, 2 क्वेश्चन आपण घेणार आहोत. तर ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. थँक्यू. जर तुम्हाला आवडलं असेल नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा चॅनलला आणि व्हिडिओला लाईक करा. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम वाटत असेल तर माझा नंबर आहे 88 57 92 85 04. माझं नाव आहे शेळके अमर. आपल्या पागल इंजिनिअरला नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.